बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झालाय. भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला. शिवसेना गटनेता विश्वनाथ राणेंनी सुद्धा प्रश्न मांडला. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अनेकावर हल्ले केले जात आहेत, त्यामुळे अनेक जण जखमी सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुत्र्यांच्या निर्बीजीकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तो आज प्रशासनाने समोर आणून दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही देखील समोर आणून दिलेला आहे आणि याच्यावरती भटक्या कुत्र्यांवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला कारवाई करायची आहे. त्याच्यासाठी प्रशासनाने आणि महापौरांनी आज आदेश दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीमध्ये आपण मास वॅक्सिनेशन ड्राईव्ह भटक्या कुत्र्यांसंदर्भात घेतोय आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना दिलासा मिळेल असं मला वाटतं. सदस्य दीपेशजी म्हात्रे साहेबांनी जी ही मांडली होती, सूचना मांडली होती भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात, माझ्या प्रभागातही ती सूचना, त्या सूचनेला उपसूचना म्हणून माझी सूचना मांडली. ती सूचना आमच्या सभागृहाने मंजूर केलेली आहे. माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये सुशील कुमार वाघे या मुलाला भटक्या कुत्रा चावून त्याचा 2 दिवसामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्याच्या घराला त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, तर त्यांच्या घराला आर्थिक मदत म्हणून मी उपसूचना मांडली होती. ती माझी उपसूचना आयुक्त साहेबांनी, पीठासीन अधिकारी यांनी मंजूर केली आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रस्त करत आहेत. अनेक हे भटकी कुत्रं मुलांना चावा घेत आहेत, अनेक नागरिकांना चावा घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात दहशत वाढलेली आहे यांची. आणि एरियामध्ये ही फक्त एक दुसरी कुत्रं नसून मोठ्याच्या मोठे कळप झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या अनुषंगाने यांचं निर्बीजीकरण करणं आणि यांच्या उत्पत्तीवर निर्बंध आणणं यासाठी चर्चा झाली. ABC ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023 आणि माननीय सर्वोच्च न्यायालय जे निर्देश दिले त्या अनुषंगाने महानगरपालिकाची कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये अतिरिक्त ABC सेंटर्स, त्याचबरोबर शेल्टर होम, वॅक्सिनेशन हे सगळे मुद्दे आम्ही हाती घेतलेले आहेत. कुत्र्यांसाठी विशिष्ट उपाययोजना पण करण्याच्या आम्ही बजेटमध्ये प्रस्तावित करतोय. त्याचबरोबर ॲनिमलसाठी एक वेगळं शमशानभूमी किंवा इन्सिनरेटर्स हे पण आम्ही प्रस्तावित करतोय. ॲनिमलसाठी ॲम्ब्युलन्सही व्हावं हेही आम्ही प्लॅनिंग करतोय.